नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज खूप दिवसाने मी हे बनवत आहे, व्हिडिओ बनवत आहे स्वतःचा, असा म्हणजे फेस टू फेस। सो त्याला एक कारण आहे, म्हणजे आपलं नवरात्री, आता नवरात्री जवळ येत आहे आणि सगळ्यांना खूप उत्सुकता वाढली आहे की अभिराज कलेक्शन आता कोणतं प्रोडक्ट घेऊन येत आहे। सो तुमच्यासाठी खूप असं सुंदर असं, जे गेल्या वर्षी खूप म्हणजे इथे थोडं नॉईज आवाज येत आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून त्याला इग्नोर करा। सो गेल्या वर्षी खूप असं छान प्रतिसाद मिळाला, तो म्हणजे माझ्या अखंड दिवा, बोरोसिलिकेट अखंड दिव्याला। तो दिवा मी पुन्हा एकदा घेऊन आले आहे, पण एका नवीन डिझाईनमध्ये, नवीन आकारात आणि साईज आणि प्राईजमध्ये, नवीन प्राईजमध्ये। प्राईज आता कमी आहे, गेल्या वर्षी थोडी हाय होती, कारण याचं हे सुद्धा कारण आहे, कारण गेल्या वर्षी तो दिवा म्हणजे नवीनच आला होता मार्केटमध्ये, पण आता तो दिवा, आता दिव्याला आता 2 वर्ष झाली आहेत। सो त्या दिव्याची प्राईस आता कमी आहे, गेल्या वर्षीपेक्षा जास्त नाही पण आहे, म्हणजे आपल्या पॉकेटला एकदम अफोर्डेबल आहे तशी आहे। सो तुम्हाला मी दाखवते पुढे, दिव्याचं महत्त्वसुद्धा सांगणार आहे, दिवा कसा लावायचा हे सांगणार आहे, दिव्याची साईज काय आहे, मटेरियल कोणतं आहे। सो आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा कसा आहे, मी पुढे टाकलेला आहे। तुम्हाला कोणती डिझाईन आवडते, साईज आवडते आणि प्राईस काय आहे ते मला व्हॉट्सअप करून विचारा। सो माझा नंबर आहे 9819675557। अदिती हिरे, अभिराज कलेक्शन। सो लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर प्लेस करा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। दरवर्षाप्रमाणे यंदाही तुमच्या भेटीला मी आणला आहे असा सुंदर अखंड दिवा। गेल्या वर्षी ह्या दिव्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता, भरभरून प्रेम मिळालं होतं। तर सेम दिवा मी आणलेला आहे, पण कमी 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 बजेटमध्ये आहे। चला तर बघूया काय बजेट आहे त्याचा। बोरोसिलिकेट अखंड दिवा म्हणजे बोरिक ऑक्सिडाइज आणि सिलिका यांच्यापासून बनवलेला खास प्रकारचा काचेपासून तयार केलेला असा हा अखंड दिवा आहे, ज्याला आपण बोरोसिलिकेट अखंड दिवा म्हणतो। हा दिवा उष्णता प्रतिरोधक असतो आणि उच्च तापमानाला तग धरतो, त्यामुळे तो अखंड ज्योतीसाठी सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय आहे। यात काजळी कमी लागते, दिवा लवकर विझत नाही आणि पारंपरिक दिव्यांच्या तुलनेत जास्त काळ टिकतो। सो असे हे दिव्यांचे वैशिष्ट्य आहे। हा दिवा म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, वर्षानुवर्षे हा दिवा तुम्ही वापरू शकता। चला तर बघूया आपण बोरोसिलिकेट दिव्याचे फायदे कोणकोणते आहेत ते। तर ह्याचा टिकाऊपणा, आता मी तुम्हाला सांगते याचा टिकाऊपणा कसा आहे तो। हा दिवा उच्च तापमान सहन करू शकतो आणि त्याला तडे जाण्याची शक्यता कमी असते। तसेच काजळी कमी लागते याला, आणि पारंपरिक दिव्यांच्या तुलनेत या दिव्याला काजळी कमी प्रमाणात लागते, ज्यामुळे दिवा स्वच्छ दिसतो आणि वातीची काळजी घेणे सोपे होते। आता थोडे पुढे जाऊया। वापरण्याची पद्धत तुम्हाला मी दाखवते काय करतं, म्हणजे वापरण्यास सुरक्षित म्हणजे काय, म्हणजे कसं सुरक्षित असतं वापरण्यासाठी। हा दिवा उष्णता प्रतिरोधक असल्यामुळे अखंड ज्योत लावण्यासाठी तो एक सुरक्षित पर्याय आहे। आता आकर्षित डिझाईन आम्ही कशी केली याच्याबद्दल ते बोलू थोडंसं। या दिव्यांच्या डिझाईन सुंदर असते आणि घराला एक आकर्षक लुक देतात। आता जसं बघा, दिव्यांची डिझाईन लक्षात घेता आम्ही सुंदर वेगवेगळ्या डिझाईन तयार केल्या आहेत यंदा, यावर्षी आम्ही। सो यात तुम्हाला एक मेटलचा रॉड मिळेल, छोटासा पातळ, एक प्रॉपर असा तुम्हाला एक हे मिळेल, का वात मिळेल, आणि एक रेडीमेड वात मिळणार आहेच, त्याच्याबरोबर एक बोरोसिलिकेट काच मिळणार आहे, आणि त्यालाच म्हणतात विक लिफ्टर। हे महत्त्वाची आहे, त्याच्यामुळेच हा दिवा खूप म्हणजे असा
प्रचलित आहे, म्हणजे खूप त्याला डिमांड आहे. ह्या एका विक लिफ्टरमुळे तो मार्केटमध्ये खूप फेमस आहे असं म्हणू शकता तुम्ही. तर त्याचा उपयोग काय? उपयोग म्हणजे कसा करायचा, जेव्हा दिव्याची वात कमी होते तेव्हा साईडने जो मी विक लिफ्टर दिला आहे बाजूला, तो विक लिफ्टर हळूहळू आपण आपल्या बोटाच्या सहाय्याने वर करायचा आहे. आणि थोडी थोडी जसं तुमची आता वात खाली गेली की ती वात वर करण्यासाठी तो विक लिफ्टर दिला आहे, ते विक लिफ्टरने वात वर करायचे आहे, जेणेकरून तुमचा दिवा जो आहे अखंड राहणार आहे. 9 दिवस हा अखंड दिवा राहणार आहे विक लिफ्टरमुळे. म्हणूनच या दिव्याला जास्त काय म्हणतात त्याला डिमांड आहे, प्राधान्य आहे, जे तुम्ही म्हणाल ते. पण हा खूप मोस्ट डिमांडिंग प्रोडक्ट आहे माझं. आणि त्याच्यामध्ये जे मेटल दिलं आहे, रॉड दिला आहे छोटासा, तो यासाठी आहे. मला गेल्या वर्षी खूप जणांनी विचारलं, मॅडम हा रॉड कशासाठी आहे? तर तो रॉड आहे तो आपण समजा आता काही जण घीचा म्हणजेच तुपाचा दिवा लावतात. आता तुपाचा दिवा, तूप हे लगेच मेल्ट होत नाही. सो तुपाचं जेव्हा आपण दिवा लावतो त्यात थोडंसं अर्धा जे विक लिफ्टर आहे त्याच्या खाली घ्यायचं असतं तूप, आणि त्याच्या खालपर्यंत तूप भरायचं असतं. कारण तूप मेल्ट झालं की पुन्हा ते वरती येणार, आणि मग ते बाहेर न येण्यासाठी. आणि जेव्हा तूप म्हणून सांगते की तूप कमी टाकत जा, जे तुपाचा दिवा लावणार असेल त्याने तूप कमी टाकत जा. आणि मग ते जो मेटल आहे तो आम्ही का दिला आहे, तो आतमध्ये ठेवायचा आहे. आणि ते जेव्हा मेटल ते गरम होतं आपल्या ह्यानी, त्या दिव्याच्या वातीमुळे, आगीमुळे सो आपण जो प्रज्वलित करतो ते दिवा तेव्हा तो गरम होऊन जो मेटलचा जो असतो रॉड, त्या रॉडने गरम होऊन ते जेव्हा सगळं तूप असतं ते मेल्ट होतं. त्यासाठी तो रॉड दिलेला आहे आतमधला, बाकी याचं काही नाही आहे. जो दिवा घीनी लावणार असेल त्यांच्यासाठीच आम्ही हा रॉड देतो, सगळ्यांसाठी आम्ही रॉड देत नाही. हे आधी मी क्लिअर करते, नाही तर म्हणा की मॅडम आम्हाला रॉड का नाही दिला, कारण गेल्या वर्षी खूप प्रॉब्लेम झाले होते याच्यावरूनच. आणि आता दुसरं मी तुम्हाला एक सांगते, नवरात्री हा दिवा असा अखंड ज्योत ठेवण्याची महत्त्व सांगते तुम्हाला, की अखंड ज्योत लावणे हा नवरात्रीमध्ये देवीची कृपा मिळण्याची एक महत्त्वाचा आणि शुभ मार्ग मानला जातो. आता हे अखंड ज्योत घरात सकारात्मक ऊर्जा आणि कुटुंबाची प्रगती करते, हे तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे. सो ह्याची वापरण्याची पद्धत काय ते मी तुम्हाला सांगते. डायरेक्ट असा हा दिवा ठेवायचा नसतो. सो आपल्या देवघरात जेव्हा तुम्ही हा दिवा ठेवाल, त्याच्या खाली पहिला आधी लाल जो कपडा असतो तो लाल कपडा ठेवायचा, त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती हळद कुंकू अक्षता सगळं टाकून छान मस्त पूजा करायची कपड्याची, त्याच्यावरती दिवा ठेवायचा. हा अखंड दिवा, बोरोसिलिकेट अखंड दिवा जो आपण देवीच्या समोर ठेवणार आहोत 9 दिवस. आणि नंतर त्या दिव्याची पूजा करा. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पूजा करतो, जसं प्रत्येक पूजेच्या वेळेला आपण दिव्याची पहिली पूजा करून नंतरच बाकीच्या पूजा सुरू करतो, तसं सेम करायचं आहे. पूजा करा, अक्षता वाहा, त्यांना हळद कुंकू टाका आणि फुलं ठेवा, आणि नंतरच तो दिवा ठेवायचा आहे. आणि बोरोसिलिकेट दिवा हा तुम्हाला कसा वाटतो हे नक्की सांगा. आणि ज्यांच्याकडे अखंड दिवा थेट जमिनीवर ठेवू नका, मी पुन्हा सांगते, तो लाकडी चौकटीवर किंवा स्वच्छ आणि सुरक्षित भागावरच ठेवा, घाण जागेवर ठेवू नका. प्लीज सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा जो अखंड दिवा ठेवला आहे त्याची चांगली सेवा करा, तुम्हाला नक्की याचा लाभ मिळेल. आणि आता हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे की जेव्हा मी पाठवते दिवा तेव्हा छान असा थर्माकॉलमध्ये पाठवते. याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आले आहेत, वेगवेगळे साईज आलेले आहेत 3 प्रकारचे. आणि हे बघा, विक लिफ्टर असं वरती करायचं आहे, जेव्हा मी तुमचं दिव्याची वात कमी होते तसं वरती करायचं आहे, आणि पुन्हा असं खाली करायचं आहे, जेणेकरून तुमचा दिवा अखंड राहणार. आता त्याच्यामध्ये 3 साईज आहेत बघा, स्मॉल, मीडियम आणि लार्ज आहे. आता साईजची आम्ही इंच वगैरे काय मोजत नाही, आम्ही डायरेक्ट लार्ज, मीडियम आणि स्मॉल असा येतो. हा प्लेन दिवा आहे, ह्याला काही डिझाईन नाही आहेत. मी मगाशीच सांगितलं आम्ही प्रत्येक वेगवेगळे डिझाईन आणले आहे यंदा. सो हा प्लेन दिवा आहे. ह्याची प्लेन असल्यामुळे दिव्याची थोडी प्राईस कमी असणार आहे. यंदा प्राईस कमी आहे, गेल्या वर्षी खूप प्राईस होती, कारण फर्स्ट टाईम दिवा हा आलेला होता मार्केटमध्ये. सो मला वाटतं 400 का 500चा फरक खूप पडतो आहे. सो तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा. ऑर्डर फक्त 15 तारखेपर्यंतच घेणार आहे. 15 तारखेनंतर सगळ्या ऑर्डर क्लोज केलेल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला मला या दिव्याचा. म्हणजे बरेच म्हणजे 50च्या वरती मी दिवे हे सेल आउट केले आणि एवढा चांगला ही सगळ्यात छोटी लहान साईज आहे बघा, तुम्ही दाखवते ती. एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की माझ्या नावावरती, अभिराज कलेक्शनच्या नावावरती कोणतरी फ्रॉड करायला लागला. फ्रॉड म्हणजे माझं नाव घेऊन तो दिवा विकायला लागला, तोही डुप्लिकेट. प्लीज सगळ्यांना विनंती आहे की माझा एकच नंबर आहे 9819675557. मला अजूनही कळत नाही की माझा नंबर देऊनसुद्धा की तुम्ही जेव्हा ज्या माणसाला पेमेंट केलं होतं त्याने तुम्ही नंबर का नाही बघितला आधी माझा, की माझा एकच नंबर आहे व्हॉट्सअपचा, पेमेंटचा सगळ्याचा एकच आहे. मग तुम्ही दुसऱ्याला असं का पेमेंट केलात की जेणेकरून तुम्हाला त्यांनी फसवलेलं आहे माझं नाव घेऊन. पण अजून एक चांगलं वाटतं की माझं नाव एवढं प्रसिद्ध झालं आहे अभिराज कलेक्शनचं, पण ते लोकांच्या चुकीच्या नजरेने आलं. म्हणजे की माझं नाव घेऊन की त्या बिचारा इतर लोकांना फसवलं गेलं, फ्रॉड मिळाला त्यांना, चुकीचा मिळाला आहे त्यांना दिवा, नकली दिवाला मिळालेला आहे. आणि आमचा हा प्युअर ह्याच्यामध्ये आहे, धातूमध्ये आहे. मी तुम्हाला धातू नाही म्हणता येणार की मी तुम्हाला त्याची डिटेल्स देईन. ज्यांची ऑर्डर असेल त्यांना डिटेल्स देईन मी, त्यांनी व्हॉट्सअप करा मला. माझा एकच नंबर आहे 9819675557 अदिती हिरे. पेमेंटचा पण हाच आहे, व्हॉट्सअपचा पण आहे, कॉलिंगचा पण आहे, मेसेजचा सुद्धा एकच नंबर आहे. सो प्लीज तुम्ही कोणाच्याही बोलण्यावर म्हणजे हे होऊन जाऊ नका. काय म्हणतात त्याला, मला आता शब्द येत नाही काय म्हणतात त्याला, म्हणजे फसून जाऊ नका. प्लीज आधी पेमेंट करताना 10 वेळा विचार करा आपण कोणाला पेमेंट करत आहोत. हे बघा याच्यात छोटे छान छान असं दिवे आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. सो आता आणि आम्ही पाठवताना फुल थर्माकॉलमध्ये पाठवतो, काच दिवा दोन्ही. इन केस आम्हाला 360 डिग्री आम्हाला व्हिडिओ लागतो, ओपनिंग स्टार्ट टू एंड. म्हणजे तुम्ही जे बॉक्स खोलता अभिराज कलेक्शन लिहिलं असं, तुमचं नाव लिहिलं असं, तिथून स्टार्ट करायचं. जे विदाउट एनी कट एनी पॉज आम्हाला एका ह्याच्यामध्येच लागतो व्हिडिओ मोठा झाला तरी चालतो, लँडस्केपमध्येच काढायचा असतो आणि पूर्ण व्हिडिओ आम्हाला लागतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवायचं असतं की काही तुटलं आहे का, काही कमी आहे का, काही डॅमेज आहे का. डॅमेज रिप्लेसमेंट कधी मिळते, जेव्हा काच आणि काही डॅमेज असेल तरच रिप्लेसमेंट मिळते. नाहीतर तुम्ही म्हणाल अरे तुम्ही व्हिडिओत काय वेगळं दाखवलं आहे, मग ही मला डिझाईनच आवडली नाही, मग काचच छोटी आहे, मग काचच पातळ आहे, असं केलेलं जाणार नाही. कारण मी जेव्हा ऑर्डर्स घेते तेव्हाच मी त्यांना पहिले रूल्स अँड रेग्युलेशन पाठवते, त्याच्यानंतरच ऑर्डर प्लेस केले जातात, त्याच्या आधी मी ऑर्डर्स घेत नाही. सो 101% काच फुटत नाही. पण इन केस आम्ही त्याच्यावरती लेबल लिहितो की प्लीज हँडल विथ केअर, तरीसुद्धा कुरिअर पर्सन काही हे बघत नाही, त्यांनासुद्धा घाई असते डिलिव्हरीची, ते कसेही फेकतात. त्याच्यामध्ये इन केस कधी झालं तर रिप्लेसमेंट ही अशी मिळते. सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर प्लेस करा. बघा सुंदर सुंदर डिझाईन आहे, आता स्वस्तिकचं डिझाईन आलेलं आहे नवीन, तर लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या देवीसाठी हे सुंदर असे दिवे लावायला मिळतील आणि वेळेवर मिळतील पहिल्या सर्वात आधी. कारण दिवा हा माझ्या प्रोडक्ट्स, कुठलेही प्रोडक्ट्स असेल, मी याच्या आधीसुद्धा सांगितलं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते प्रोडक्ट्सच्या की माझे व्हिडिओ 9 ते 10 दिवस तरी लागतात डिलिव्हरी होण्यासाठी. कोणताही प्रोडक्ट असो, छोटं असो किंवा मोठं असो. सो लवकरात लवकर तुमची ऑर्डर प्लेस करा आणि बघा हा दिवा कसा आहे. म्हणजे तुम्हालासुद्धा अनुभव येईल. कारण मी सुद्धा स्वतः माझं असं असतं की मी स्वतः प्रत्येक प्रोडक्ट स्वतः घेते, अनुभव घेते आणि मगच सेल करते. असंच उठून कोणाला देत बसत नाही मी. आणि मी माझा सुंदर असा गेल्या वर्षीचा जो आहे माझा काय म्हणतात त्याला दिवा, तो मी छोटाच घेतला कारण माझा देवारा खूप लहान होता. आता देवारा मोठा आहे टचवूड. सो आता मी मोठा ऑर्डर म्हणजे मी घेणार आहे. सो मी आता इथे तुम्हाला एक माझा दाखवणार आहे दिवा मी घेतलेला तो, किंवा आपला थंबनेलला आहे जो हातात धरलेला तो माझा दिवा आहे. तो तुम्ही पण ट्राय करा आणि ते छान तुम्हाला असा अनुभव येणार आहे जो मला स्वतः पर्सनली येतो. या 8 दिवसात टचवूड इथे तुम्हाला देवी तुम्हाला साक्षात दर्शन देते. तुम्ही फक्त तुम्ही दिवा मनापासून लावा, मनापासून त्याची सेवा करा. देवीची सेवा करतात, देवीच आहे एका प्रकारची आपली. 9 दिवस आपल्या घरात सतत उजेड देत राहते, म्हणजे ती देवीच आहे. आणि त्या वातीकडे बघा, ती वातीमध्येच तुम्हाला तुमचं प्रश्नाचं उत्तर मिळेल की मला काय म्हणायचं आहे. मी इथे सांगणार नाही खुलून, कारण कधी
काही जण म्हणतात अंधश्रद्धा आहे, काही जणांची नजर लागते. सो तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय अनुभव आला ह्या 8 दिवसात. कारण मला येतो, टचवूड मी पुन्हा सांगते, मला येतो, तुम्हाला देखील येणार आहे या दिव्याचा अनुभव. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. सो तुमचं नवरात्री छान जावो, हे वर्ष छान जावो, पुढचे सगळे अनेक वर्षे पुढचे छान जावो. सो चला आता तर मग भेटूया पुढच्या एका नवीन दिव्याबरोबर. आता पुढचा एक व्हिडिओ आहे तो दिवाचा असणार आहे, पण तो कोणता दिवा आहे तो सुद्धा नवरात्रीचा माझा मोस्ट डिमांडिंग दिवा आहे, तोही खूप छान चालतो. आता ह्या दिव्याची तुम्ही छान अशी लूक घ्या, झलक घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला पुढे सगळे डिझाईन बघायला मिळतील. आता भेटूया मग पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात माझे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण त्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना आहे, म्हणजेच आता नवरात्री आपली आहे, घट बसणार आहे 22 तारखेला. त्याच्या आधी मी 15 तारखेला सगळ्या ऑर्डर्स क्लोज करणार आहे. नवरात्रीच्या ऑर्डर्स स्टार्ट झालेल्या आहे, प्री बुकिंगसुद्धा स्टार्ट झालेले होते. गणपतीनंतर मी लगेच स्टार्ट केले आहेत ऑर्डर. आता ज्यांना कोणाला नवीन जे मला बघत आहेत त्यांना कोणाला ऑर्डर प्लेस करायची असतील त्यांनी लवकरात लवकर 15 तारखेच्या आत ऑर्डर प्लेस करा. 15 तारखेनंतर एकही ऑर्डर घेतली जाणार नाही, कारण आपल्या प्रत्येक प्रोडक्टला, अभिराज कलेक्शनच्या प्रोडक्टला 9 ते 10 दिवस तरी लागतात. मिनिमम 9 ते 10 दिवस लागतात डिलिव्हरी होण्यासाठी. सो तुमचं प्रोडक्ट तुम्हाला हे वेळेत मिळण्यासाठी लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. आनंदी राहा. सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. टेक केअर. व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.